इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या विषयांच्या ठरावांची मुदतीत लेखी नोंद करून त्यांची प्रत प्रसिद्ध करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की 5 जुलै 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच मुंबई महानगरपालिका इतिवृत्त नियम 1958 मधील तरतुदीनुसार महासभेचे इतिवृत्त 15 दिवसांच्या आत पूर्ण करून मंजूर विषयांचे ठराव लेखी स्वरूपात तयार करणे आवश्यक आहे। तसेच शासनमान्य ठराव महासभेत मंजूर झाल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत शासन अथवा विभागीय आयुक्तांकडे पाठविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। महानगरपालिका अधिनियमातील संबंधित नियम तसेच शासन परिपत्रकाचा हवाला देत मोरबाळे यांनी ठराव वेळेत लेखी स्वरूपात तयार करणे ही आयुक्तांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे। महासभा होऊन 15 दिवस पूर्ण होत आले असूनही संबंधित ठरावांची अधिकृत प्रत उपलब्ध झालेली नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। महासभेनंतर मंजूर झालेल्या सर्व विषयांचे ठराव तातडीने लेखी स्वरूपात तयार करून महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स पोर्टलवर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे। या निवेदनाची प्रत नगरविकास सचिवांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली असून नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाने पारदर्शकता राखावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे।